जय शिवराय मित्रांनो. तर चला आज पाहूया आपण किल्ले प्रतापगडाचा संपूर्ण इतिहास काय आहे तो. पण ही जागा कशासाठी होती तर इथे आपल्याला पाहायला मिळते समोर एक जंग्या पाय आपण म्हणतो जंग्या असतात. जय शिवराय मित्रांनो, मी रत्नदीप कदम आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. तर आज आलोत आपण प्रतापगड, आज आलोत आपण किल्ले प्रतापगडावरती. आणि आज किल्ले प्रतापगडावरती आल्यानंतर आज आपण संपूर्ण प्रतापगडाचा इतिहास जाणून घेणार आहोत की नक्की प्रतापगडावरती काय झालं होतं आणि महाराजांसोबत काय झालं होतं. तर आज प्रतापगडावरती जे काही घडलं होतं त्यावेळेला, तर तो छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यावेळेचा तो दिवस शेवटचा असू शकतो का असं सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. आणि ज्या वेळेला आपण म्हणतो होता जेव्हा म्हणून वाचला शिवा, तर असंच काहीतरी झालं होतं आणि त्यामुळे आज हा प्रतापगड आपण आपल्या मराठ्यांच्या ताब्यात आला होता. तर बघूया आपण आज संपूर्ण प्रतापगडाचा इतिहास. चला जाऊया आपण. पायथ्याजवळ आल्यानंतर आपण समोर इथे दरवाजा पाहतो आणि ह्या साईडला आपण इकडे बघा, इकडे आल्यानंतर खाली आपण पहिलं हे पाहतो म्हणजे जे गुफेसारखं आहे. तर ज्या वेळेला प्रतापगडावरती ज्या वेळेला युद्ध झालं होतं किंवा अफजल खान वगैरे आले होते त्यावेळेला महाराजांनी असे म्हणजे सैनिक ठेवले होते की काही मोजमोजक्या ठिकाणी म्हणजे आपण म्हणतो जावीचे खोरे, आणि ह्या जावीच्या खोऱ्यामध्ये हे जावीच्या खोऱ्याचा अभ्यास तर मुघलांना तर अजिबात नव्हता. मुघलांना तर अजिबात अभ्यास नसल्या कारणामुळे मुघलांना माहिती नव्हतं की जावीच्या खोऱ्यातून आपला सैनिक कुठून येईल. तर महाराजांच्या आपल्या प्रतापगडाच्या इथे आल्यानंतर आपल्याला हे पाहायला मिळत होतं. आणि त्यावेळेला इथे आपले 40 सैनिक राहत होते आणि त्या सैनिकांना अशी जबाबदारी होती की तुम्ही येणारा जो मुघल सैनिक आहे त्या सैनिकाला वरती जाऊन नाही द्यायचं. तर त्यांच्याकडे ती जबाबदारी होती आणि त्यांना इथं ठेवलं. आपण इथं हे पाहिलं आणि हे पाहून झाल्यानंतर आपण म्हणतो अफजल खान, ज्यावेळेला महाराजांनी शामियाना उभारला होता अफजल खानाला मारण्यासाठी, तो शामियाना तुम्हाला दाखवतो. इथून दिसत असलेल्या सरळ आपल्याला तुम्हाला झूम करून दाखवतो. हा बघा, हा समोर पोल आणि तिथे तुम्हाला तो सफेद मध्ये छोटासा दिसत असेल, तिथे अफजल खानाचा शामियाना उभारला होता. आता तिथे अफजल खानाची कबर आहे. तर तिथे त्या ठिकाणी अफजल खानाला म्हणजे अफजल खानाच्या भेटीसाठी महाराजांनी तिथे शामियाना उभारला होता. तर महाराज त्या शामियान्यात कुठून गेले होते तर म्हणायचे की रस्ता त्या झेंड्याजवळ नाही, पण त्या झेंड्याजवळ न जाता महाराज इथे बघा, इथे ही पायवाट आहे, ही आपल्याला ही पायवाट दिसते. या पायवाटीने महाराज त्या तिथे अफजल खानाला भेटण्यासाठी गेले होते. तर चला आपण हे तर पाहिलं होतं, आता वरती जाऊन किल्ल्याचा संपूर्ण इतिहास बघूया. नंतर आपल्या समोरच पाहायला मिळतो तो मुख्य प्रवेशद्वार, म्हणजे इथे आपल्याला दरवाजा पाहायला मिळतो. ही किल्ल्याची तटबंदी आणि इथे असलेला दरवाजा, 2 भिंतींच्या मध्ये दरवाजा. पण आपल्याला दरवाजा असा वाटतो की इथे किल्ल्याची ही संपूर्ण तटबंदी संपूर्ण म्हणजे एकाला एक जोडून आहे. बट तिथे गेल्यानंतर आपल्याला तो दरवाजा दिसतो, त्यालाच म्हणतात गायमुख दरवाजा. तर बघूया आपण, जाऊया. गोमुख असं म्हणतात. तर जाऊया आपण, तुम्हाला दाखवतो वरती गेल्यानंतर. चला. तर आता आपण प्रतापगडाच्या पायथ्याजवळून आपण वरती जाणार आहोत. चला. इसवी सन 1656 मध्ये मोरोपंत त्र्यंबक पिंगळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार प्रतापगडाचे बांधकाम केले. आणि तिकडून आल्यानंतर आपण सरळ येतोय, समोरच बघा दरवाजा दाखवतो, या पुढे. ही किल्ल्याची असलेली तटबंदी आणि या तटबंदीच्या आतमध्ये महाराजांनी केलेला हा दरवाजा म्हणजे शत्रूला न समजण्यासारखा होता. जर हल्ला झाला तर या तटबंदीवर हल्ला होणार होता. किल्ल्याच्या बाजूला 2 मोठे बुरुज आहेत आणि या मोठ्या बुरुजांच्या मध्ये दरवाजे आहे. म्हणजे मोठ्या बुरुजाच्या कितीतरी पटीने मध्ये दरवाजे आहे. जरी या बुरुजांना मुघलांनी पाडलं असतं तोफांनी, तरी सुद्धा आपल्या समोरच्या दरवाजावर काहीच परिणाम पडला नसता. दरवाजातून आत एंट्री केल्यानंतर आपण समोर तोफ बघायला मिळते. ही दरवाजामध्ये तोफ ठेवले बघा आणि हा आतला परिसर बघा. आता आपण आहोत म्हणजे आपण जिथून प्रवेश केला महादरवाजाच्या वरच्या भागाकडे. तुम्हाला वरतून महादरवाजाचा व्ह्यू दाखवतो, बघूया कसा आहे.
इथे आपण वरच्या भागाकडे ही बघा, ही रुंदी बघा संपूर्ण, म्हणजे आपण 2 हात लांब केल्यानंतर हा एवढा म्हणजे बुरुजाचा भाग आहे जो एवढा जाड आहे, खूप जाड आहे. जवळजवळ आपण म्हणतो माझा पूर्णपणे मी असे हात लांब केले की बुरुज लागतोय, म्हणजे एवढा जाड बुरुज आहे. तर विचार करा. आणि हा महादरवाजा बघा आपला. तर प्रतापगडावरती आल्यानंतर आपण प्रतापगडच नाही तर ज्या ज्या किल्ल्यांवरती आपण जातो, ज्या ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या किंवा इतर कोणी म्हणजे ज्या ज्या किल्ल्यांची निर्मिती केली आहे त्या किल्ल्यांवर आपण बघत असतो की गेल्यानंतर आपल्याला हे तर पाहायलाच मिळतं. तर ह्यांना आपण जंग्या म्हणतो, जंग्या. तर आपण ह्या प्रत्येक किल्ल्यावरती पाहतो. तर ह्या कशासाठी दिलेल्या असतात, तर आपण म्हणतो की जर समोरून शत्रूने हमला केला आपल्यावरती तर आपले मावले त्यांच्यावरती इथून हल्ला करण्यासाठी ह्या जंग्या दिलेल्या असतात. तर चला आपण जाऊया प्रथम म्हणजे तर आपण जाणार आहोत समोर. त्यानंतर वरच्या तटबंदीकडे ना आता आपण पहिला खालून पाहणार आहोत की नक्की तटबंदी कशा प्रकारे. चला संपूर्ण तटबंदीच्या आतमध्ये ही जागा वगैरे हे बघा. तुम्हाला तटबंदीवरून दिसणार आहे बघा आपला परिसर, म्हणजे इथे पार्किंगसाठी जागा आहे बघा, पार्किंगसाठी. आणि हे संपूर्ण बघा तुम्ही, या जावळीचं खोरं आणि या जावळीमध्ये असलेल्या ह्या पर्वतरांगा, सह्याद्रीमध्ये असलेल्या पर्वतरांगा. तर आपण म्हणतो जावळी, आणि या जावळीमध्ये खूप मोठ्या मोठ्या पर्वतरांगा आहेत. तर मला स्वतःच्या डोळ्यांवरती विश्वास नाही, पण मी आज पहिल्यांदा पाहिलं की एवढ्या मोठ्या पर्वतरांगा असू शकतात का. हा तर असू शकतात. तर ह्याच जावळीच्या पर्वतरांगेमध्ये उभारलेला हा किल्ला म्हणजेच आपला प्रतापगड किल्ला बघा. इथं आपल्याला आल्यानंतर आपल्याला ही तटबंदी ढासळलेली दिसते. ही तटबंदी बघा पूर्णपणे तुटलेली आहे तटबंदी इथे, आणि अर्धी तटबंदी तुटल्या कारणामुळे असं वाटतं की बुरुज अधुरा वाटायला लागलाय. आणि हे बघा असं वाटतात की अर्ध्या आकाशाची उंची मोजणारे हे जावळीचं खोरं आणि या जावळीच्या खोऱ्यामधील ह्या पर्वतरांगा. तर या जावळीच्या खोऱ्यामधील पर्वतरांगांचा अभ्यास फक्त मराठ्यांनाच होतो. इसवी सन 1656 ते 1818 असे काही महिने सोडल्यास हा किल्ला शत्रूपासून अभेद्य असा राहिला. आपण आलो प्रतापगडाच्या म्हणजे जो मेन बुरुज आहे आपण म्हणतो, हा बघा आपला भगवा आहे, आपला भगवा. आणि ह्या बुरुजाचा तुम्ही आकार बघा, आणि ह्या बुरुजावरून दिसणारा खाली ही दरी बघा. आपण म्हणतो प्रतापगडाच्या पायथ्याजवळ खान आला होता, म्हणजे असा उल्लेख केला आहे की प्रतापगडच्या पायथ्याशी खान. तर आपण म्हणतो प्रतापगडच्या पायथ्याजवळ खान आला होता, पण मुळात प्रतापगडच्या पायथ्याजवळ खान आलाच नव्हता. प्रतापगड फक्त खानांनी लांबूनच पाहिला होता. तर का, तर कारण का महाराजांनी शामियाना एवढा लांब उभारला होता की बघू शकता तुम्ही. दाखव तुम्हाला मी या बुरुजावरून की महाराजांनी शामियाना खानाचा कुठं उभारला होता. तो बघा खालीकडे एकदा. तर या ठिकाणी महाराजांनी शामियाना उभारला होता. जवळजवळ बघायला गेलो तर प्रतापगड आणि शामियानामध्ये अंतर बघायला गेलो तर आपण जवळजवळ 1-1.5 किलोमीटर तरी अंतर शामियानापर्यंतचं होतं. तर बघूया आपण पुढे. आता आलोय म्हणजे दुसऱ्या बुरुजाकडे, ज्या बुरुजावरतून आपला समोरचा प्रतापगडचा व्ह्यू पाहायला मिळतो, जो आपला भगवा झेंडा फडकतोय समोर. बघा दाखवतो या बुरुजावरतून आपल्याला कसा पाहायला मिळतो. अतिशय सुंदर आणि मन मोहून नेणारा हा व्ह्यू आपल्याला प्रतापगडावरती आल्यानंतर नक्कीच पाहायला मिळतो. तर इकडे या, दाखवतो तुम्हाला. आपण आता सध्या तरी या ज्या तटबंदीवर आहोत, दरवाजे इकडे खाली पाहायला मिळणारा आपल्याला हा दरवाजा, प्रवेशद्वार पाहायला मिळतोय. आणि हा प्रवेशद्वार इकडे आतून इकडे येतोय. आता सध्या प्रवेशद्वाराचं काम चालू आहे, त्याच्यामुळे तो प्रवेशद्वार बंद आहे. कदाचित त्याचं पालखी दरवाजा असं नाव असू शकतं. तर चला आपण हे पाहून झाल्यानंतर जाऊया आपण सर्व वरती, आणि वरतून आल्यानंतर पाहूया आपण आपल्याला वरती गेल्यानंतर नक्की काय काय पाहायला मिळते. चला आल्यानंतर आपण जाणार होते ते म्हणजे प्रतापगडावरती असणाऱ्या भवानी मातेचं दर्शन घेण्यासाठी, ज्याच मातेने आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार दिली होती.
तिचं नाव होतं भवानी तलवार. तर जाऊया आपण पाहूया भवानी मातेचं दर्शन घेऊया आणि किल्ला पाहूया. चला. भवानी मातेच्या मंदिराजवळ आणि भवानी मातेच्या मंदिराजवळ आल्यानंतर आपण पहिलं दर्शन घेऊया भवानी मातेचं आणि त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत बाहेर असलेल्या आपल्या त्या काळातील तोफ. तर चला जाऊया. आतमध्ये आपल्याला कॅमेरा घेऊन देत नाही, तर आपण दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर तुम्हाला पुढचा जो संपूर्ण इतिहास आहे तो पुढे सांगूया आपण. त्यानंतर आपल्याला आतमध्ये व्हिडिओ काढून देत नाही, पण त्यावेळेला तर सेनापती हंबीरराव मोहिते यांनी ज्यावेळेला अफजल खानाचे 1659 साली ज्यावेळेला अफजल खान चालू आला होता या प्रतापगडावरती युद्ध करण्यासाठी महाराजांना संपवण्यासाठी ज्यावेळेला अफजल खान आला होता, त्यावेळेला सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी 1659 साली अफजल खानाचे 600 सैनिक एका दिवसामध्ये ज्या तलवारीने मारले होते ती तलवार इथे आतमध्ये ठेवण्यात आली आहे. तर ती आता आपल्याला पाहायला मिळत नाही. तर बघूया आपण, लावूया. तुम्ही इथे आलात तर तुम्हाला नक्की पाहायला मिळेल ती. भवानी मातेचं दर्शन तर घेतलं आणि भवानी मातेचं दर्शन घेतल्यानंतर प्रतापगडाच्या आपण मागच्या बाजूला आलो, जी आपण तटबंदी पाहत होतो ती आपल्याला दिसत नव्हती, नाहीशी झाली होती. कारण का प्रतापगडावरती आल्यानंतर आपल्याला खूप घरं पाहायला मिळतात आणि घरं पाहायला मिळाल्या कारणामुळे त्या घरांमुळे काहीशी तटबंदी आपल्याला दिसत नव्हती. पण त्याच्या घरांच्या मागून आल्यानंतर आम्हाला जी तटबंदी दिसली तर आम्ही मागच्या तटबंदीकडे फायनली आलो आहोत. आणि मागच्या तटबंदीकडे आल्यानंतर आपण पाहतो इकडे पाण्याचा तलाव आहे. आपल्याला इकडे पाण्याचा तलाव पाहायला मिळतोय आणि हा तलाव आहे. आणि इकडे ही बघा, ही तटबंदी बघा, किती जाडीची तटबंदी आहे. आपण जाऊया इकडे मागच्या बाजूला आणि मागच्या बाजूला काय आहे आपण बघूया पहिलं. तर आम्ही भवानी मातेचं दर्शन घेण्यासाठी चप्पल काढल्या होत्या आणि आम्ही चप्पल तिकडेच ठेवल्यात मागं आणि आम्ही असंच चालत आलो. इकडे मागे आल्यानंतर आपल्याला पूर्णपणे म्हणजे हा मागे संपूर्ण ही खोल म्हणजे दरीच आहे. तरी तटबंदीच्या मागे थोडी जागा राहिली आहे, ती तिकडेही पायवाट चाललेली आहे थोडीफार. तर चप्पल नाहीत आपल्या पायामध्ये, त्यामुळे आम्ही जात नाहीत. तर बघूया आपण इकडे पाहूया. इकडे आल्यानंतर आपल्याला इथे काहीतरी थोडंसं लांबूनच पाहायला मिळतंय. तर पहिला आपण तिथे जाणार आहोत आणि नक्की ते काय आहे ते पाहणार आहोत. चला बघा, आपण तिकडून आलो आणि तिकडे आल्यानंतर आपण हा तलाव पाहिला. तिकडून आल्यानंतर आपण तलाव पाहिला. तलावाच्या तिकडून आपल्याला हा दरवाजा दिसत होता इथे. तर हा पॅसेज नक्की कशासाठी होता तर आपण पाहणार आहोत. तर बघा, इथून आपला मावळा इथून बाहेर पडू शकत होता, एवढी जागा आहे इथे. खरी ना काय बाहेर हो, नशीब यायला पाहिजे. तर इथून आपला मावळा बाहेर पडू शकत होता, एवढी इथे जागा आहे आपल्या इथे. तर ही कदाचित कशासाठी असावी, म्हणजे ज्या वेळेला जर युद्ध वगैरे झालं किंवा अचानक शत्रूने हमला केला तर शत्रूला तर अभ्यास नव्हता किल्ल्याचा, तर आपले मावळे इथून बाहेर पडू शकत होते. तर चला जाऊया आपण. इथे आल्यानंतर आपण बघतोय इथं हस्तकला केंद्र आहे, प्रतापगड हस्तकला केंद्र इथं आहे. आणि त्या हस्तकला केंद्राच्या बाहेर आल्यानंतर आपण पाहतोय इथे त्या काळामध्ये जुनं जातं आपण जे तिथं पहिलं आल्यानंतर आपण तटबंदीजवळ पाहिलं. आणि त्याच्यानंतर आपण इथं पाहतोय इथे छोट्या छोट्या तोफा, आणि ह्या तोफा तुटलेल्या जातात त्या काळामध्ये. ही बघा, ही मोठी तोफा आहे आणि हे कदाचित कसले नागारे असू शकतात किंवा त्या काही जेवणाचे तोफ मोठे मोठे असू शकतात कदाचित माझ्या अंदाजाने. जर तुम्हाला जर काय माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच कळवा. या जागेवरती आल्यानंतर इथे आपण भवानी मातेचं मंदिर पाहतो आणि मंदिर पाहिल्यानंतर आपण इकडे पाहतो त्या काळामध्ये तोफा छोट्या छोट्या. तरी विचार करू शकतो आपण की या छोट्या छोट्या तोफा या जरी दिसायला छोट्या असल्या तरी यांचं वजन मात्र खूप होतं. आणि या तोफा त्या गडावरती कशा चढवल्या जातात तर हे बघा, इथे आपल्याला म्हणजे तोफांचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळत आहे. ह्या बघा. तर आपण भवानी माते दर्शन घेऊन आल्यानंतर आपण इकडे प्रतापगडावरती आल्यानंतर पाहतोय जागोजागी आपल्याला घरं पाहायला मिळत आहेत. हे बघा, जागोजागी घरं बांधले आहेत, स्टॉल आहेत, दुकान आहेत, खूप आहेत. पण किल्ल्यावरती घरं बांधले आहेत, खूप वेगळं वाटायला लागलं आता. चला जाऊया आपण पुढे गेल्यानंतर आपण किल्ल्याचा इतिहास बघूया. तिकडून आल्यानंतर आपण आलो आता बजरंगबलीच्या मंदिराकडे, हनुमान स्वामींच्या मंदिराजवळ. तर चला जाऊया आपण बजरंगबलीचं दर्शन घेऊया आणि आपण जाऊया पुढच्या तटबंदीमध्ये. बजरंगबली की जय. बघू शकता संपूर्ण जुन्या काळातील आपल्याला दगडामध्ये
कोरलेली मूर्ती पाहायला या भागामध्ये आल्यानंतर आपण आता आलो फायनली म्हणजे बाले किल्ल्याकडे. आणि बाले किल्ला आपण पाहणार आहोत कसा येतो. तर आपल्याला ह्या प्रवेशद्वारातून आपण आतमध्ये एंट्री करायची आणि एंट्री केल्यानंतर आपण पाहणार आहोत वरती बाले किल्ला. तर चला जाऊया. तर बघा इथे प्रवेशद्वारामध्ये आल्यानंतर आपल्याला हे पाहायला मिळतं बघा, म्हणजे दरवाजा अडकवण्यासाठी. इथे ह्याच्यामध्ये आपण दरवाजा अडकवतो, तर त्या कामामध्ये हे आहे. आणि चला जाऊया बाले किल्ल्याकडे. तर बाले किल्ल्यावरती आल्यानंतर मला तर माहिती नव्हतं की इथे आपल्याला काहीतरी असं पाहायला मिळेल की ज्याच्यातून आपल्यामध्ये उत्स्फूर्तता निर्माण होईल. तर तेच म्हणजे आपल्या हिंदवी स्वराज्याचे आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा. मानाचा मुजरा महाराजांना. तर इथं आल्यानंतर हे महाराजांचं स्मारक पाहून मनात खूप भारी वाटलं आणि मी तर खूप प्रसन्न झालो. तर चला महाराजांचं दर्शन घेऊया आपण पहिलं. त्यानंतर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बघतोय. हा स्मारक बांधलेला आहे 1957च्या दरम्यान हा स्मारक बांधलेला आहे. आणि याचं उद्घाटन जे आपल्या भारताचे पंतप्रधान ज्यावेळेला पंडित जवाहरलाल नेहरू होते त्यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. तर छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन तर आपण घेतलं होतं. आणि आता दर्शन घेतल्यानंतर आपण जाणार आहोत पुढच्या भागाकडे. तर चला जाऊया, आपण पाहूया पुढे अजून आपल्याला काय पाहायला मिळते प्रतापगड किल्ल्यावरती आल्यानंतर. आता आलो आपण महाराजांच्या स्मारकाजवळ. आणि आता इथे आपलं स्मारक पाहायला मिळते. पूर्वीच्या काळी ज्या वेळेला प्रतापगड बांधला गेला होता त्यावेळेला इथे आपल्याला महाराजांचा राजवाडा पाहायला मिळत होता. आणि त्या राजवाड्याचा अवशेष आता आपल्याला काहीच मिळत नाही. कारण का ज्या वेळेला आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 360 किंवा 360 किल्ले पाहायला मिळतात आपल्याला महाराष्ट्रामध्ये. आणि त्या किल्ल्यांपैकी आत्ता आपण ज्या किल्ल्यावरती जातो त्या किल्ल्यावरती आपल्याला महाराजांच्या प्रत्येक किल्ल्यावरती नाश झालेला दिसतो. इंग्रजां ज्या वेळेला आपले मराठी लोक जे होते, आपले मावळे जे होते, ते जे राजवाड्यांचे हे म्हणजे अवशेष होते त्या ठिकाणी धन लपून ठेवत असत. आणि ते इंग्रजांना त्यांना धन पाहिजे असण्या कारणामुळे त्यांनी आजपर्यंत आपल्या संपूर्ण किल्ल्यांवरती नासधूस केली. तर आपल्याला इथे राजवाडा आज पाहायला मिळत नाही, पण महाराजांचं स्मारक मात्र नक्की पाहायला मिळतं. तर चला जाऊया पुढे. तर आपण आहोत बाले किल्ल्यावरती आल्यानंतर वरती असं वाटलं की आम्हाला की नक्की खाली काय आहे काय नाही, संपलं असं वाटलं. पण इकडे आल्यानंतर फायनली ह्या तटबंदीवर आल्यानंतर आजपर्यंत म्हणजे आता मी जी तटबंदी बघतोय प्रतापगडाची ती मला संपूर्ण म्हणजे सुरक्षितरित्या चांगलीच दिसते. आणि ही तटबंदी पाहून खूप भारी वाटले. बघा दाखव तुम्हाला. ही बघा ही तटबंदी आपल्याला अजून सुद्धा चांगल्या अवस्थेत पाहायला मिळते. आपण आता अशा भागाकडे आलोत. बाले किल्ला तर आपला तिकडे राहिला आणि बाले किल्ल्याच्या आपण खाली आलो तटबंदीवरती. कदाचित तिकडे कोणी येत नसेल, कारण का मला आतापर्यंत तरी जेवढी लोक किल्ल्यावर आली ती या भागाकडे तरी येताना कोणी दिसलं नाही. कदाचित कोणी येत असेल किंवा नसेल, पण आम्ही मात्र आलो कारण का आम्हाला तुमच्यापर्यंत संपूर्ण प्रतापगडाचा इतिहास पोहोचवायचा आहे. तर आपण इथे आल्यानंतर तिकडून आल्यानंतर आपल्या तिकडचा घाट रस्ता दिसतो. हा घाट रस्ता आपण जेव्हा येत असतो त्यावेळेला आपल्या घाट रस्त्यावरून आम्ही पण ज्या वेळेला येत होतो त्यावेळेला आमची पण नजर इकडेच गेली होती. आम्हाला असं वाटलं होतं की हाच मुख्य प्रवेशद्वार असू शकतो, इकडंच मुख्य द्वार असू शकतो. तर इथे आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे एक पाण्याचा तलाव. इथे पाण्याचा तलाव पाहायला मिळतं. आणि इथे पाण्याचा तलाव पाहिल्यानंतर इथे सुद्धा एक पाण्याचा तलाव पाहायला मिळते. हे सुद्धा पाण्याचा तलाव खूप मोठं आहे आणि हे सुद्धा खूप मोठं आहे. तर इकडे बघा ही तटबंदीचा विचार केला तर आपल्याला न समजण्यासारखं आहे. संपूर्ण ही तटबंदी बघा कशी 2 बुरुज आहेत इथे आल्यानंतर आपल्याला 2 बुरुज पाहायला मिळतात. एक म्हणजे हा पहिला म्हणजे मोठा बुरुज, त्याच्या आधी जो बांधला आहे तो म्हणजे खाली असलेला छोटा बुरुज. तर आपण पहिलं जाणार आहोत बुरुजाच्या खाली. म्हणजे इथून आपण खाली उतरून पाहणार आहोत की नक्की आपल्याला त्या भागाकडे गेल्यानंतर दरवाजातून गेल्यानंतर आपल्याला नक्की बुरुज कशा प्रकारे पाहायला मिळतोय, आपल्या बुरुजाची रचना कशा प्रकारे पाहायला मिळते. तर ही तुम्ही संपूर्ण तटबंदी बघू शकता. अतिशय म्हणजे सुंदर तटबंदी आहे. अजून सुद्धा भक्कम तटबंदी ही राहिलेली आहे. अजून सुद्धा हिला काहीच झालं नाही तटबंदीला. तर चला जाऊया आपण खाली आणि पाहूया. तर आपण मगाशी होतो तटबंदीवरती आणि तटबंदीवरतून आपण खाली आल्यानंतर आपण पाहतोय तटबंदीच्या खाली ही बघा ही छोटीशी एक म्हणजे गुफा टाईप. इथे आपले 2 मावळे तर नक्कीच राहू शकत होते. इथे 1-2 मावळे नक्कीच राहू शकत होते. पण ही जागा कशासाठी होती तर इथे आपल्याला पाहायला मिळते समोर एक जंग्या आपण म्हणतो जंग्या असतात किल्ल्यांमध्ये, किल्ल्याला म्हणजे समोरच्या सैन्यावरती हल्ला करण्यासाठी. तर तिथेच या मोठ्या एका गुफेमध्ये छोट्याशा एका खोलीमध्ये एक जंगे आहे आपल्याला तिथून हमला करण्यासाठी. तर कदाचित बाहेरचा जो बुरुज आहे आपला त्या बुरुजावरती जर शत्रू आला तर इथून त्याला हमला करण्यासाठी आपल्या मावळ्यांसाठी ही जागा होती. तर चला खाली जाऊया आपण पाहूया.
आपण आलो, मी मगाशी म्हटलं की गडाचा अभ्यास करायला गेलो तर आपल्याला न समजण्यासारखा अभ्यास होता. खरंच न समजण्यासारखा अभ्यास आहे. कारण का मी इथे आल्यानंतर मी स्वतः कन्फ्यूज झालो. कारण का गडाला तटबंदी तुम्ही पाहायला गेलात तर एकूण तटबंदी 3 आहेत. एक छोटी, त्याच्यापेक्षा थोडी मोठी आणि त्याच्यापेक्षा नंतर अजून एक मोठी. तर बघायला दाखवतो. इथे आल्यानंतर सर्वात पहिली म्हणजे ही छोटी तटबंदी पाहायला मिळते. तिच्यानंतर आपण ही दुसरी तटबंदी पाहतोय आणि तिच्यानंतर पाहतोय ती म्हणजे ही तिसरी तटबंदी मोठी. तर अशा आपण 3 तटबंद्या मोठ्या पाहतोय आणि 3 तटबंदी पाहून झाल्यानंतर बघा ही आपण तटबंदी पाहतोय, ही आपल्याला दुसरी तटबंदी पाहायला मिळते. आणि ही तटबंदी सुद्धा एवढी जाड आहे की विचार न करण्यासारखी. तर ही तटबंदी पाहिल्यानंतर आपण जाऊया मागे. आम्हाला साप दिसला इथे, पण झुडपात गेल्या कारणामुळे तो दाखवू शकलो नाही. अहो, आणि आपल्याला मागच्या तटबंदीवर जाण्यासाठी हा बघा इथून रस्ता. तर चला, ही बघा ही सर्वात खालची तटबंदी आणि इकडे सुद्धा रस्ता आहे खालून जायला, पण झाडं झालेत खूप तर जाऊ शकत नाही आपण. तर ही आहे पहिली तटबंदी. बघा आपण आलोत आता. हे बघा इथे आल्यानंतर आपल्याला खूप मोठ्या जंग्या पाहायला मिळतात. हे बघा, हे कदाचित तोफगाडी, छोटी छोटी तोफगाडी का आणून ठेवत असेल, तोफांसाठी सुद्धा असू शकतात. आणि आपण आता आहोत ते म्हणजे दुसऱ्या तटबंदीवर म्हणजेच सर्वात जी खालची पहिली तटबंदी आहे प्रतापगड किल्ल्याची खालची तटबंदी. त्याच्यानंतर ही पाहतोय आपण दुसरी तटबंदी. तर पहिल्या तटबंदीवरतून आपण चाललो होतो आता आणि आपण येताना त्या तटबंदीवरनं आलो. आता चाललो ह्या तटबंदीवरनं. चला जाऊया आपण तिकडे बघूया. त्यानंतर आपण इथे पाहतोय ते म्हणजे मोठं तलाव पाण्याचं. बघा हे आता सुद्धा या तलावामधील पाणी पिण्याचं आहे आणि त्या काळामध्ये आपण म्हणतो, हे बघा ह्याच्याने आपण पाणी ओढायचे त्या काळामध्ये. तर ह्याच्याने पाणी रशी होती आणि ह्याच्याने पाणी ओढायचे. या खाली हे टाकून म्हणजे ह्याला बांधून, रस्सी बांधून खाली काहीतरी अडकवून त्याच्यामध्ये पाणी घेऊन ह्याच्याने ओढायचे. पण ह्याच्याने सोपं पडायचं ओढण्यासाठी. तर ह्याला काय म्हणतात मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आपण प्रतापगड तर फिरलोत आणि प्रतापगड फिरून झाल्यानंतर आपण चाललो होता अफजल खान, जिथे महाराजांनी शामियाना उभारला होता, जिथे अफजल खानाची कबर आहे, तिथे चाललो होतो आपण. तर चला मित्रांनो, पार्ट 2 मध्ये आपण अफजल खानाची कबर पाहूया.